दिलीप प्रभावळकर यांना आपण नुकतंच नागरिकमध्ये पाहणार आहोत ह्या 19 तारखेपासून. पण पुढच्या महिन्यात मर्डर मिस्ट्री नावाचा एक नवीन सिनेमा येतो आणि त्यामध्ये एक वेगळी भूमिका साकारत आहेत दिलीप काका आणि सध्या ते आपल्यासोबत आहेत. दिलीप काका, आम्हीही ऐकलं की तुमच्यासाठी ही एक वेगळा अनुभव होता, एक वेगळा अभिनय होता. काय हो, वेगळा अनुभव म्हणजे मी कॉमेडी केलेली आहे बरीच, मला कॉमेडी करायला आवडते. पण नागरिकमधल्या मुख्यमंत्र्यानंतर हा असा रोल करायला मिळणं म्हणजे लकी आहे मी. मला वेगळे तरीचे रोल्स करायला आवडतात आणि मला असं वाटतं की हा खूपच एक रिटायर्ड डॉक्टर आहे आणि चक्र मिळाला असं रोल करायला मिळणं खूप कठीण आहे. मला जेव्हा हा गेटअप मिळाला जो चष्मा लावून टोपी घालून हातात ते मी आरशा स्वतःला पाहिलं तर मला आपोआप कॅरेक्टर मिळालं ते की कसा बोलेल, कसा कुठल्या स्टाईलने बोलेल, आवाज कुठला वापरेल, त्याची लकबी काय असतील, चालेल कसा, बोलेल कसा, बघेल कसा, रिॲक्ट कसा करेल, हे सगळं मला हळूहळू कळायला लागलं एक गेटअप केल्यानंतर. त्याच्यामुळे अत्यंत संशयी स्वभावाचा आहे तो. त्याच्यामुळे त्याला काहीतरी एक खुनाचा संशय येतो आणि मग तो कसं वागतो त्याच्यात ह्या सगळं गंमत आहे त्याच्यामध्ये सगळं. आणि वेगवेगळे ट्रॅक्स आहेत या सिनेमामध्ये. एक माझा ट्रॅक आहे, माझा आणि माझ्या बायकोचा ट्रॅक एक क्रांती रेडकरचा आहे, विकास कदम आहे, असे वेगळे ट्रॅक्स आहेत. ते ट्रॅक्स एकत्र येतात. तर मी हा सिनेमा म्हणून पाहिलेला नाही, मी आता आज रात्री पाहणार आहे कसा सिनेमा येतो. आम्ही बाकीच्यांचं काय झालं माहिती नाही, पण माझं कॅरेक्टर मला माहिती आहे कसं आहे ते. आणि जाम धमालाली करताना मी मस्त एक निखळ कॉमेडी खूप वर्षांनी मला करायला मिळाली. आणि ती कॉमेडी नुसती कॉमेडी नाही आहे, त्याच्यामध्ये सस्पेन्स आहे आणि सस्पेन्समध्ये मी घाबरणं यासुद्धा विनोद निर्माण होतो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक कॅरेक्टरसाठी वेगवेगळ्या कला एक छटा असतात. पण वृद्ध व्यक्तीच्या तुम्ही पाहायला गेलं तर एक फार थोड्या वेळात फार वेगवेगळ्या छटा रंगवलेल्या आहेत. नारबाची वाडी म्हणा किंवा जय जयकार म्हणा आणि आता मर्डर मिस्ट्री. किती व्हरायटी एका वर्षात अनुभव. हो, पुष्कळ मिळालं आहे. मी हा एका वर्षामध्ये गांधींची वृद्धांची गोष्ट केली होती. तर ते प्रत्येक वेळेला वेगळं त्यातलं काय करता येईल मी बघत असतो. प्रत्येक एकासारखा दुसरा होऊ नये अशी माझी हे असते. आणि तसं त्याचे लुक्स पण वेगळे असतात. त्याच्यामुळे एकाच टाईपचं वेगळं तसं करता येऊ नये, एंटायरली डिफरंट वाटावेत आणि असं करता येऊ शकतं. नटाला किंवा नटीला तर ते तुम्ही समर्थपणे करू शकलात तर अगदी वेगळेपणासुद्धा प्रत्येक ह्याच्यामध्ये आणता येतो. ते तनुबेट्स मनू रिटर्न्समध्ये कसं हिनी केलं, कंगना राणावत किती डिफरंट केले, असं करता येऊ शकतं. नक्कीच. पुन्हा एकदा ऋषिकेश सोबत तुम्ही पुन्हा एकदा जो आला आहात एकत्र, आता किती मजा आली. दाम धमाल आली. म्हणजे आम्ही पोस्टर बॉईजमध्ये होतो. ते पोस्टर बॉईजमध्ये आम्ही जरा एका समान दुःखाने बांधले गेलो होतो. इकडे सस्पेन्सनी बांधलं गेलो आहे. म्हणजे तो ऋषिकेश जोशी आम्हाला सावध करायला येतो आहे सारखा. तो कशासाठी कुठल्या मर्डरसाठी जर सिनेमा पाहिला कळेल. त्याच्यामुळे त्याच्याकडे आमचं एक वेगळं रिलेशन आहे. तो त्या तारीख बंधुभाव होता पोस्टर बॉईजमध्ये. इथे बंधुभाव नाही आहे. मी संशयाने त्याच्याकडे बघतो आहे. सगळ्यांकडे मी बघतो त्याच्याकडे संशयाने बघतो आहे ऋषिकेशकडे. आणि तो एक उपकार करता आहे आमच्यासाठी. तसं त्याची गंमत आहे याच्यामध्ये. ते वेगळं रिलेशन आहे ते. ह्या चित्रपटाची टीमही मोठी आहे. वंदना गुप्ते जे आपल्याला बऱ्याच दिवसांनी दिसणार आहेत तुमच्यासोबत, त्यांच्याबरोबर काम करणं, क्रांतीसोबत काम करणं किती. क्रांतीसोबत मी काम नाही केलं कारण आमचे वेगळे ट्रॅक्स आहेत. वंदनाबरोबर मी काम केले, पण वंदनाबरोबर मी याच्या आधी बऱ्याच वेळा काम केलेलं आहे. नाटकात पण केलं आहे, सिरियलमध्ये केलं आहे, सिनेमात पण केलं आहे, एकाच नाही अनेक. त्याच्यामुळे एक अंडरस्टँडिंग याला म्हणता येईल, केमिस्ट्री म्हणता येईल, ते मदत होती त्याची आपल्याला अगदी एंटायरली नवीनच व्यक्ती आली तर आपला अंदाज येत नाही हा कसा आपण बोलल्यानंतर ते कशी बोलतील किंवा ती व्यक्ती बोलल्यानंतर आपण कसं बोलायचं वगैरे. पण तिच्या एकूण स्टाईलबद्दल मला माहीत झालं तर त्याचा ॲडव्हान्टेज, त्याचा उपयोग हे करताना मिळतो आपल्याला. आता एक शेवटचा प्रश्न, मर्डर मिस्ट्री ह्या नावामध्येही खूप थोडंसं गुपित आहे, तर त्याच्याबद्दल काय हिंट द्याल प्रेक्षक. हिंट म्हणजे त्याच्यामध्ये जो वाढत जाणारा सस्पेन्स आहे. म्हणजे मर्डर आहे म्हटल्यानंतर ते कोणाच तरी खून होणार आहे आणि ती मिस्ट्री आहे आणि मेस्त्री हे आडनाव आहे. तर त्याच्याभोवती फिरणारी मिस्ट्री आहे. थँक्यू सर, थँक्यू. कॅमेरामॅन फैजानसोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.